प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा देवेन्द्रमग्रे प्राशनाते। नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे, तुमचं सगळं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये। सर्वांना आपल्या अनिरुद्ध प्रवास परिवाराला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। आज आषाढी एकादशीचा दिवस आहे। पंढरपूरला तर फुल गर्दीच आहे। तसंच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, वडाळ्यामध्ये, मुंबईमध्ये वडाळ्यामध्ये प्रति पंढरपूर मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठल रखुमाई मंदिर आहे ते। वडाळ्यामध्ये राम मंदिर, हनुमान मंदिर सगळ्यांना माहिती असेल, तिथे बाजूलाच आहे ते मंदिर। फार जुनं आहे, संत तुकाराम महाराजांच्या काळापासूनचं म्हणजे मंदिर आहे ते। सो तिथे पण आषाढी एकादशी खूप जोरात साजरी केली जाते। स्वतः तुम्ही बघू शकता इकडे आता की मी आलो आहे, जस्ट एक फर्स्ट टाइम तिथे व्लॉग करतो, म्हणजे असं व्लॉगिंग केल्यापासून। सो तो आता आपण आलो तिथे, बघूया। ते फाय गार्डनच्या इकडे पण आपण पार्किंग केली, पार्किंग पण मिळत नाही। बसचे रूट पण जरा त्या दिवशी 2 दिवसासाठी बदलले जातात। नक्की तुम्हाला आवडेल हा व्लॉग, तुम्ही सगळ्यांनी बघा। ज्यामध्ये जास्त बोलू शकत नाही, बघा टाळांचा गजर, भजन, कीर्तन, मस्त सत्संग चालू असतात तिकडे, खूप धमाल असते। आता बघा तिकडे दिंडी चालू आहे, ते पण आपण बघूया तिकडनं। तर ठीक आहे, चला या। आपण जे व्हिडिओ बघितले ते होते 2024चे विठ्ठल मंदिरचे।
हे मंदिर खूप जुनं आहे, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या काळापासून त्यांनी स्थापन केलेलं आहे. असं ऐकण्यामध्ये आलेलं मी ऐकलेलं आहे की म्हणजे त्या काळात त्यांनी म्हणजे ज्यांना कोणाला पंढरपूरला येणं शक्य नसेल म्हणजे मुंबईकरांना, तर त्यांच्यासाठी मग एक आपला एक बोलतात ना दर्शन म्हणजे मिळावं म्हणून विठू माऊलीचं आणि रखुमाईचं, तर म्हणून त्यांनी ते मंदिर इकडे स्थापन केलं. वडाळ्यामध्ये राम मंदिर आणि हनुमान मंदिर सगळ्यांना माहिती आहे ना डेपोच्या इथे, तिथून बाजूलाच आहे विठ्ठल मंदिर. म्हणजे विचार करा केवढं जुनं आहे. ते 2024चे हे व्हिडिओज आहेत आता जे मी दाखवले ते. आणि आता मी जे पुढे फोटोज दाखवणार आहे ते मी आय गेस लॉकडाऊनच्या अगोदर गेलेलो, माझा भाऊ आणि मी गेलेलो तेव्हा काढलेले फोटो ते. तर तेव्हा आम्ही ते लोणारला संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्या पालखी येते, पादुकांची पालखी येते, तेव्हा तिकडे मी तो म्हणजे गेलेलो होतो. फोटोग्राफी जास्त करायचो तेव्हा, व्हिडिओग्राफी एवढी नव्हती तेव्हा. तो तिकडे काढलेला फोटोग्राफी येते, तर ते फोटो येते. तर असा आहे एकंदरीत हा असा एक माझा प्रयास होता, छोटासा ब्लॉग होता. नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि जास्तीत लोकांना शेअर करा. कोण वडाळ्याला येऊन गेलं असेल किंवा कोण पालखीला गेलं असेल, वारीला गेलं असेल, तर त्यांनी कमेंट करून सांगू शकता त्यांचा अनुभव कसा होता, काय होता. ठीक आहे, तर आता लवकर नवीन ब्लॉग भेटू. टिल देन हरिओम श्री राम, वंदे नाथ.